नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस राजकीय बातम्यांनी आणि सीमेवरच्या बातम्यांनी देश गाजत असताना एक बातमी जी नजरेतून कदाचित आपल्या सुटली असेल पण ती खूप महत्त्वाची आहे. L&T या देशातल्या जुन्या मान्यवर आणि मोठ्या कंपनीनं गेल्या 2 क्वार्टर्समध्ये म्हणजे 6 महिन्यांच्या काळामध्ये आपल्या 14,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला. ले ऑफ मध्ये त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांना. ही फार मोठी घडामोड आहे. याचं कारण म्हणजे 14,000 कर्मचारी म्हणजे हा केवळ आकडा नसतो. एका कर्मचाऱ्याची कुटुंब, एक कर्मचारी आपल्या कंपनीमध्ये किमान 5 जणांवरती प्रभाव टाकत असतो, त्याला सोबत घेऊन काम करायचं असतं. अशा प्रकारे औद्योगिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक आर्थिक पातळीवरती याचे मोठे परिणाम होतात. L&T ही एकच कंपनी नाहीये. TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने सुद्धा बेंगलोरमध्ये गेल्या काही सप्टेंबरमध्ये आलेल्या बातमीनुसार त्यांनी सुद्धा आता हळूहळू माणसांना, ज्याला ले ऑफ नाही पण अप्रत्यक्षरित्या माणसांना कामावरून कमी करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. जगामध्ये IBM, मायक्रोसॉफ्ट, भारतामध्ये फ्लिपकार्ट किंवा ओला सारखी टॅक्सी सर्व्हिस, कार सर्व्हिस पुरवणारी कंपनी, या सगळ्यांमध्ये हा ट्रेंड दिसून येतोय. हे सगळं चाललंय कुठे, हा शोधायचा आपला आजचा प्रयत्न आणि म्हणून हा आजचा खूप महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा पुढे नेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. L&T मध्ये हजारो कर्मचाऱ्यांचा ले ऑफ काय सांगतो? L&T, TCS, फ्लिपकार्ट यांचे ले ऑफ हे मंदीचे संकेत आहेत का? काम वाढत असताना नोकऱ्या का कमी होत आहेत? जगभरातच कॉर्पोरेट क्षेत्रात अस्थिरता वाढते का? मोठ्या कंपन्यांमध्ये ले ऑफचं लोण खाली पसरेल का? म्हणजे SMEs, छोट्या कंपन्या, छोटे उद्योग इथपर्यंत ते जाईल का? तुम्हाला सुद्धा चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरनं तुम्ही सहभागी होऊ शकता. आपला प्रश्न आहे, L&T मधील 14,000 जणांची नोकर कपात हे औद्योगिक मंदीचं लक्षण आहे का? जरूर व्यक्त व्हा. आपण चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत आहेत पुण्याहून गिरीधर काळे, सियाको कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत अभय टिळक, ज्येष्ठ अर्थतज्ञ. त्यांच्यासोबत आहेत नंदकुमार काकिर्डे, अर्थविषयक मान्यवर पत्रकार आहेत. त्यांचंही स्वागत. आणि मला दिसत आहेत दीपक करंजीकर सुद्धा आहेत, कॉर्पोरेट क्षेत्रातले तज्ञ, ज्यांना अमेरिकेतल्या आणि भारतातल्या कॉर्पोरेट्समध्ये काम करण्याचा अनुभव आहे. आपल्या सगळ्यांच्या मान्यवरांचे आपले स्वागत. मी पुण्याहून मी पहिल्यांदा करंजीकरांपासून सुरुवात करतोय. दीपक करंजीकरजी, IBM, मायक्रोसॉफ्ट पासून ते ओला, फ्लिपकार्ट, L&T आणि आता TCS पर्यंत हा ट्रेंड बघायला मिळतोय. काय सांगतोय हा ट्रेंड? प्रसन्नाजी, हा विषय घेतलाय खूप चांगलं झालं, कारण आपल्याकडे मुळात या विषयाबद्दल थोडंसं अज्ञान आहे किंवा अवेअरनेस कमी आहे. जगभर कुठल्याही कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये सारखी माणसं घेणं आणि काढणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. कारण कंपन्या मर्जर ॲक्विजिशन्स करतात, छोट्या छोट्या कंपन्या ॲक्वायर करतात, त्यांच्या जी नोकर भरती त्यामुळे होते किंवा जी माणसं बोर्डवर येतात त्यांचं एकदा पूर्ण ॲनालिसिस केलं जातं आणि योग्य ती माणसं ठेवून बाकी माणसांना ले ऑफ दिला जातो. ही जगभर चालणारी निरंतर प्रोसेस आहे. मला वाटतं आत्ता गेल्या 4 वर्षात जो भारतात FDIचा ओघ सुरू झाला 4-5 वर्षात, त्याच्यानंतर या प्रोसेसचा आपल्याला परिचय व्हायला लागलाय. त्यामुळे मला वाटतं 14,000 आकडा जरी खूप मोठा असला आणि एका वेगळ्या अर्थाने ज्या पद्धतीने आपण भारतात नोकऱ्यांकडे बघतो, आपण चरितार्थाचं साधन म्हणून बघत नाही. आपली समाज व्यवस्था पण नोकऱ्यांवर अवलंबून असते. त्याचं एक छोट्या सप्लायरचं इको सायकल पण असतं. हे सगळं लक्षात घेतलं ना, आपल्याला कदाचित हा नंबर आणि हे खूप मोठं वाटू शकतं. पण मला वाटतं ज्या पद्धतीचा भारत पद्धतीने प्रगती करतोय, ज्या पद्धतीने आपलं औद्योगिक क्षेत्र विस्तारत आहे, त्याच्यामध्ये ही एक रुटीन गोष्ट असेल. आपण सगळ्यांनी याबद्दल अवेअर होणं हा सगळ्यात याचा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा आहे. बरं, मी हाच मुद्दा स्टार्टिंग पॉईंट घेऊन मी पुढे जातोय काळे सरांकडे. काळे सर, मगाशी करंजीकरांनी सांगितलेला मुद्दा आणि त्याच्या जोडीला नोटाबंदीचा निर्णय, या सगळ्यांमध्ये काही संगत आहे का? आणि असल्यास एकीकडे मुळात नोकऱ्या कमी होत असताना आता नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्याचे काही वेगळे इम्प्लिकेशन्स तुम्ही पाहताय का? सर, नोटबंदी हा जो विषय आपण आता ह्या गोष्टीशी लिंक करून बोलताय, त्या विषयाबद्दल मला असं सांगायचं की नोटबंदी केल्यामुळं जी पॅरलल इकॉनॉमी जी कार्यरत आपल्या देशामध्ये राहत होती, त्या पॅरलल इकॉनॉमीला आता कुठेतरी त्याच्यावरती कमी काहीतरी त्यातनं आपल्या समोर येणार आहे, ती मायनस होणार आहे पॅरलल इकॉनॉमी. आणि या पॅरलल इकॉनॉमीचा जो इम्पॅक्ट जो नॉर्मली औद्योगिक क्षेत्रावरती दिसून येतो, जे आता समजा आपण शेअर मार्केटचं वाढ होती असं ज्यावेळी बघतो आपण, तर शेअर मार्केट हे काही निव्वळ त्या प्रॉफिटमधनं वाढ होत नसते. ती प्रॉफिट बऱ्याच वेळा मॅनेज पण केलेलं असतं मोठ्या कंपन्यांनी, आणि ते प्रॉफिट बघून त्यातल्या खर्चाचं पण प्रमाण वाढलेलं असतं आणि त्या इन्व्हेस्टर्सचा पण त्यातनं प्रॉब्लेम्स चालू होतात. आणि ह्या पॅरलल इकॉनॉमीच्या माध्यमातून
ज्यावेळी कॉमन इन्व्हेस्टर पैसे गुंतवणूक करणाऱ्याला ज्यावेळी परिणाम व्हायला लागतात आणि एखाद्या दिवशी कधीतरी त्याचा फुगा फुटत असतो आणि त्यावेळी इंडस्ट्रीवरचं मोठ्या इंडस्ट्रीवरचं विश्वासच ज्यावेळी कमी व्हायला लागतो, तो विश्वास या नोटबंदी ह्या गोष्टीमधनं बऱ्याचशा प्रमाणात आटोक्यात येईल असं माझं मत आहे. बरं, पण त्याचा संबंध ज्यावेळी तुम्ही मला कामगारांशी कटोती करण्याबद्दल ज्यावेळी आपण बोलतोय त्यावेळी एक निश्चितपणे एक गोष्ट सांगावी लागेल की ज्यावेळी आपण लोकांना आत घेतो, कामाला लावतो आणि काही गोष्टींमुळं जसं टेक्नॉलॉजीमध्ये फरक पडतो तसं कमोडिटीमध्ये त्या वस्तूच्या डिमांडवर फरक पडत असतो. आणि त्या प्रपोर्शनेट जर माणसांचं कमी जास्त प्रमाण जर कंपनीच्या मालकांनी केलं नाही तर ते आज ना उद्या कधीतरी त्या कंपनीच्या परफॉर्मन्सवर इफेक्ट होऊन जे एनपीए जे वाढली जातात आपण बोलतो ते एनपीए वाढण्याचं प्रमाण वाढून अल्टिमेटली एनपीए होणं म्हणजे बँकेचा पैसा लोकांच्या हातातनं, जो लोकांचा पैसा तो चुकीच्या मालकाच्या हातात जाऊन त्याला बुडत खात्यामध्ये ढकलणं. त्याऐवजी जर मालकांनी एखादी भूमिका घेतली आणि जर कामगार कपातीचं धोरण अवलंबलं तर त्याच्यात चूक काही नाहीये, कारण अल्टिमेटली त्या देशाच्या प्रॉपर्टीचं जास्त नुकसान होणारं टाळू शकतो आपण. बरं, मी टिळक सरांकडे जाईन. टिळक सर, 14,000 हा काही छोटा आकडा नाहीये आणि प्रश्न असा आहे, असं करणारी कंपनी L&T सारखी एक मोठी कंपनी आहे, तिच्यावरती जर का अशी वेळ येत असेल आणि त्याच्या जोडीला जेव्हा या आजच्या विषयाच्या अनुषंगाने बातम्या बघायचा योग आला, TCS मध्ये सुद्धा TCS स्टार्ट्स लेइंग ऑफ अंडर परफॉर्मिंग एम्प्लॉईज येत आहेत, पण तिथे मात्र वेगळा प्रकार झाला आहे बेंगलोरमध्ये. तिथे कर्मचारी रस्त्यावर येऊ लागलेले आहेत की TCS वाटेल त्या कारणामुळे आम्हाला कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओलामध्ये तीच स्थिती आहे, फ्लिपकार्टमध्ये पण तीच स्थिती आहे. पण फ्लिपकार्ट, ओला हे नाही म्हणाला तरी गेल्या काही वर्षातले स्टार्टअप जे आता मोठे झालेले आहेत, SMEच्या लेवल आणि त्याच्या पुढे गेलेले आहेत. पण मला टिळक सर सांगा, हा दिशा कोणती आहे? आपण एका औद्योगिक मंदीची चाहूल अनुभवतोय का? मला असं वाटतं प्रसन्न, याच्यात एक अगदी सुरुवातीला 2-3 गोष्टी आपण क्लिअर करून घेऊया की आता ही जी बातमी आली आहे ती ही एक तर गेल्या 6 महिन्यामध्ये चालू असणारी प्रक्रिया आहे. दुसरं, L&T ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे, त्यामुळे तिच्या देशोदेशीच्या ज्या काही कंपन्या जिथे कार्यरत आहेत त्या सगळ्यातली ही कपात आहे का हे अजून आपल्याला स्पष्ट, निदान मला तरी अजून झालेलं नाहीये. तिसरी महत्वाची गोष्ट, हे सगळे ज्याला आम्ही कायमस्वरूपी परमनंट वर्कर्स होते का कॉन्ट्रॅक्ट होते का, हा एक डायमेन्शन आपल्याला नजरेआड करून चालणार नाही. तरी सुद्धा 14,000 लोकांना जेव्हा आपण आता कामावरनं कमी करतो याचा अर्थ आज, आणि विशेषतः तुम्ही ज्या कंपन्यांचा उल्लेख केला की त्या TCS असतील किंवा ज्यांचा संबंध IT किंवा IT एनेबल सर्व्हिसेसशी आहे, याचं एक तात्कालिक कारण असं असू शकतं की अमेरिकेमध्ये ट्रम्प महाशय आल्यानंतर त्यांनी जे संकेत द्यायला सुरुवात केलेली आहे की इथून पुढच्या काळामध्ये विशेषतः आउटसोर्सिंगवर त्यांच्या कडवी नजर राहील, त्याचा एक परिणाम म्हणून IT कंपन्या जो एक थोडा रिझर्व्ह स्टाफ कायम घेऊन ठेवतात की जेव्हा एकदम मोठी कुठली असाइनमेंट आली तर त्यावेळी ट्रेन मॅनपॉवर मिळत नाही, म्हणून थोडं एक अंडर एम्प्लॉईड असा स्टाफ, स्किल लोकांचा हा कायम कुशन म्हणून घेऊन ठेवलेला असतो. कदाचित त्याच्यापैकी काही लोकांना आता घरी पाठवलं असेल. पण मुद्दा सगळ्यात महत्वाचा जो आहे तो असा आहे की उदारीकरणानंतर मुळातच आपल्या देशामध्ये जी आर्थिक वाढ झाली विशेषतः 2002 ते 2008 या काळामध्ये ही सगळी प्रामुख्याने जॉबलेस ग्रोथ होती. याचा अर्थ ज्याला आम्ही चांगल्या दर्जाचा गुणवत्तापूर्ण फॉर्मल सेक्टर मधला रोजगार म्हणतो तो त्या काळामध्ये अत्यंत कमी दराने, म्हणजे 1.2% वाढत होता. त्यामुळे एकीकडे आपण जॉबलेस ग्रोथच्या बाबत चिंता व्यक्त करतोय, दुसरीकडे आमच्याकडे खूप मोठा डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे तरुण मनुष्यबळाचं प्रमाण मोठं आहे. आणि आता आहे त्या लोकांच्याही नोकऱ्या जर जात असतील वाढत्या स्पर्धेपायी किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधल्या अजूनही घट्ट बसलेल्या मंदीपायी, तर मला असं वाटतं की आता आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणावरती एकूण खूप आमचं मनुष्यबळ, इथून पुढच्या काळात होणारी तंत्रज्ञानात्मक बदल, वाढती स्पर्धा, आमचा उत्पादन खर्च, भारतीय कायदे, मुख्यतः कामगार कायदे, या सगळ्या गोष्टींचा अतिशय सकारात्मक पद्धतीने पण सर्वंकष पद्धतीने विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्याचा हा मोठा सूचक असा इशारा आहे. बरं, मी काकिर्डे सरांकडे जातो. काकिर्डे सर, या कंपन्या, म्हणजे मगाचा मुद्दा बरोबर होता L&Tचा, L&T असतील किंवा अशा कंपन्या असतील किंवा आपण समजा फ्लिपकार्ट, ओलाच्या पातळीला आलो तर या कंपन्यांना भाग भांडवलामधला मोठा भाग हा परदेशातून येत असतो आणि ब्रेक्झिटमुळे युरोपाची आर्थिक खालावलेली स्थिती असेल किंवा अमेरिकेचा आता आर्थिकदृष्ट्या संकुचितवाद किंवा कॉन्झर्वेटिव्हिझम वाढत जाणं असेल, यामुळे जो फंड फ्लो कमी झालाय त्याचा पण हा परिणाम आहे की ओला, फ्लिपकार्ट, TCS पर्यंत हे रिपरकेशन जाणवू लागलेत?
त्याच्यातले 2 भाग केले पाहिजेत प्रसन्ना, हो. की लार्सन अँड टुब्रो ही कंपनी भारतामध्ये काल आज आली नाही. ओला Exactly. आणि अन्य ज्या कंपन्या त्या गेल्या काही वर्षात आल्यात, 5-7 वर्षात. परंतु लार्सन अँड टुब्रो ही कंपनी भारतामध्ये 70 वर्ष आहे, त्याला आता 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यांचा जर हिशोब बघितला तर ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करतात. एकाच बाजूला इंजिनिअरिंग, शिप बिल्डिंग, पॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर, IT अशा जवळजवळ 13-14 व्यवसाय ही कंपनी काम करते. आत्ताचा गेल्या 6 महिन्यातला तर त्यांचा इतिहास बघितला, आर्थिक इतिहास बघितला तर गमतीचा भाग असा आहे की ह्या कंपनीला प्रॉफिट चांगला झालेला आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांची उलाढाल ही साधारणपणे 47,000 कोटी रुपये आहे आणि त्यांना त्याच्यावर 2,000 कोटीपेक्षा जास्त प्रॉफिट झालाय गेल्या 6 महिन्यात. गमतीचा भाग आहे. आणि गेल्या वर्षीची त्यांची अख्खी उलाढाल म्हणजे मागच्या आर्थिक वर्षातली उलाढाल ही 1 लाख कोटीच्या घरामध्ये होते. आता लक्षात घे, त्यावेळेचा जो नफा झालाय वर्षाचा त्याच्यापेक्षा जास्त नफा गेल्या 6 महिन्यात झालेला आहे. म्हणजे एका बाजूला कंपनीची आर्थिक स्थिती खालावलेली आहे, नफा झालेला नाहीये, तोट्यात कंपनी गेली असं झालेलं नाहीये. परंतु पुढच्या 5 वर्षाचा जो रोडमॅप कंपनीने काढलाय तेव्हा त्यांना आत्ताची उलाढाल ही जवळजवळ 2 लाख कोटी रुपयावर न्यायची आहे असं त्यांनी त्यांचे जे अध्यक्ष आहेत AM नाईक त्यांनी त्याचे संकेत दिलेले आहेत. महत्वाचा भाग असा आहे की हे सगळे कर्मचारी जे आहेत आज लार्सन अँड टुब्रोमध्ये 1,20,000 कर्मचारी एकूण काम करतात. त्याच्या जवळजवळ 10%-11% कर्मचारी म्हणजे 14,000 कर्मचाऱ्यांना त्यांनी घरी पाठवलेलं आहे. पण त्यातला कुठेही आपल्याला कामगार संघटनेचा विरोध दिसतो का हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जवळजवळ त्यांच्या 12-13 जे एकूण व्यवसाय आहेत, कदाचित त्याच्यात अभयनं सांगितलं ते बरोबर आहे की परदेशातल्या काही कन्स्ट्रक्शन कंपन्या किंवा शिप बिल्डिंग किंवा पॉवर असं जर काही असतील आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना जर कमी केलं असेल, हे कंत्राटी कामगार आहेत का कंपनीच्या सेवेतले कामगार आहेत हे पाहणंही महत्वाचं आहे. परंतु तू म्हणतो तसं मंदीचं सावट आता दिसतंय अशी काही चित्र दिसत नाहीये. पण जॉबलेस म्हणजे जी काय ग्रोथ झाली आहे ती जॉबलेस ग्रोथ झालेली असावी. पण तरी सुद्धा या सगळ्या विषयाकडे बघताना मला पुन्हा सांगावं असं वाटतं एक महत्वाची गोष्ट की 1990 नंतर भारतामध्ये जे आर्थिक उदारीकरण आलं त्यावेळेपासून कामगार कायदे हे जवळजवळ अस्तित्वात नाही अशी अवस्था आहे. म्हणजे खरं तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट म्हणजे ज्याला औद्योगिक लवाद कायदा विवाद कायदा म्हणतात, त्या कायद्यामध्ये जर एखाद्या कंपनीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढायचं असेल तर त्याची कायदेशीर परवानगी आहे. त्यामुळे ह्या विषयाकडे पाहताना मला असं वाटतं एक कायदेशीर बाजू आणि त्याला दुसरी आहे मानवी संबंध, मनुष्यबळाचे संबंध म्हणजे ह्युमन रिलेशन्स, ते महत्वाचे आहेत. गेल्या 6 महिन्यात लार्सन अँड टुब्रोच्या एकाही युनियननं या सगळ्याला विरोध केल्याचं कुठं दिसलेलं नाही, वाचनात आलेलं नाही. आणि ही घटना काय एका दिवसात झालेली नाही, 6 महिने हे चालली प्रक्रिया आहे. तर कामगार संघटनेचं ह्याच्यातलं मत काय नाही हा एक महत्वाचा इश्यू आहे आणि त्या दृष्टिकोनातून बघणं मला आवश्यक वाटतं. मी करंजीकरांकडे जातोय. करंजीकरांना बहुधा काही मुद्दा मांडायचा आहे. मी तुमच्याकडेच येतो करंजीकर सर. फक्त एक मुद्दा घेऊन तुमच्याकडेच येतो, तुम्हीच त्याचं उत्तर द्या. एक म्हणजे मधल्या काळात ही बातमी बघत असताना TCS मध्ये सुद्धा बेंगलोरमध्ये अशी स्थिती आहे. TCS मध्ये तर तिकडे लोकांना काढण्यासाठी कुठल्याही प्रकारे ले ऑफचा शब्द न वापरता त्याला देण्यात शब्द आला इनव्हॉल्युंटरी ॲट्रिशन. इनव्हॉल्युंटरी ॲट्रिशनच्या अंतर्गत त्या लोकांना हळूहळू इनडायरेक्टली बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. हे कोणतं कल्चर चाललेलं आहे? टाटा सारख्या कंपनीमध्ये सुद्धा जर काही मुद्दे असतील आणि सध्याचा मेस्त्री वर्सेस टाटाचा वाद पाहता L&T मधल्या गोष्टी ही केवळ चुणूक आहे का आणि आणखी मेजर ब्लंडर आपली वाट पाहताय का? मला असं वाटतं मी थोडं विस्तृत पण जरा वेगळ्या पद्धतीने पण विषय मांडतो. तुम्ही एक विषय सुरुवातीला घेतला की औद्योगिक मंदीकडे आपण जातोय का, तर याचं उत्तर मी नाही अशा करता देईन. मुळात असं लक्षात घ्या की उद्योग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा या 2 जर आपण गोष्टी वेगळ्या बघितल्या तर गेल्या 10-12 वर्षामध्ये सेवा उद्योगात प्रचंड वाढ झाली. म्हणजे मला वाटतं TCS अशी एक दिवस परिस्थिती मी अमेरिकेत असताना मला आठवतं की TCS यूज टू हॅव द मॅक्झिमम म्हणजे भारतातल्या सगळ्यात जास्त एम्प्लॉई त्यांच्याकडे होते. म्हणजे काही लाखांवर एम्प्लॉई त्या कंपन्यांमध्ये तेव्हा भरले गेले होते 1-1.5 वर्षाच्या काळात. तेव्हा त्यांच्याकडे खूप प्रोजेक्ट्स होते अमेरिकेतले आणि हे अगदी अपरिहार्य आहे कारण जेव्हा आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो ना तेव्हा आपली सगळी सूत्र ती त्या कंपन्या ठरवत असतात. आणि अमेरिकन कंपन्या बाबतीत अत्यंत कटथ्रोट अशा करता असतात कारण त्यांचं बॉटम लाईन आणि टॉप लाईन याच्याकरता ते मनुष्यबळ इज ओनली अ कमोडिटी फॉर देअर कॅल्क्युलेशन. हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. जर मॅन्युफॅक्चरिंग आपण बघितलं म्हणजे तुम्ही एक बघा, जर आता आपली 25 वर्ष झाली उदारीकरणापासून आपलं औद्योगिक क्षेत्र काही विस्तारलंय असं मला वाटत नाही. आता या मेक इन इंडिया याच्यामुळे
त्यामुळे जर औद्योगिक क्षेत्र विस्तारत जाईल असा पुढच्या 2-3 वर्षात अंदाज आहे. त्यामुळे स्थिर जॉब जिथे असतात ते औद्योगिक क्षेत्रामध्ये असतात, कारण तिथे संपत्ती निर्माण होते. सेवा क्षेत्र हे मेअरली बार्गेनिंग क्षेत्र असतं. म्हणजे मला स्वतःला माहिती, मी अमेरिकेत असताना जेव्हा भारतातल्या एम्प्लॉईजचा रेट $15 पर आवर होता, तेव्हा फिलिपिन्सला मी $6.5 एम्प्लॉई घेतले होते, व्हिएतनामला $3 पर आवरने एम्प्लॉई घेतले होते. त्यामुळे हा एक नॉर्मल अशी प्रोसेस आहे की अमेरिकेबाहेर तर मग ते स्वस्तात क्वालिफिकेशन त्याचं एक असलेलं बेसिक स्किल सेट असला तरी बाद झाला, आपण शिकवू, पण कमी रेट कसा पडेल, मग त्याच्यावरचा खर्च कमी कसा होईल. कारण सेवा क्षेत्रामध्ये फक्त माणसाचा रेट आणि त्याचं पर डोई उत्पन्न याचं सरळ गुणोत्तर काढलं जातं. तिथे ओव्हरहेड्सचा फारसा खर्च मॅन्युफॅक्चरिंग सारखा येत नाही, त्याचं कन्सिडरेशन नसतं. सो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पीपल एम्प्लॉईड इन द कंपनी. त्यामुळे टीसीएस, आता मला एल&टीचा आता एक्झॅक्ट डाटा आपल्या समोर नाही की कुठल्या याच्यातले एम्प्लॉई गेलेत. जर ते सेवा क्षेत्रातले गेले असतील, आता एक सर म्हणाले तसं, जर त्यांचा प्रॉफिट त्यांना 2 लाख कोटीवर न्यायचा असेल तर त्यांना हे बॅलन्स शीटचे कॅल्क्युलेशन अपरिहार्य आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्याने औद्योगिक मंदी येईल असं मला अजिबात वाटत नाही. उलट या निमित्ताने आपलं सेवा क्षेत्राकडे थोडं दुर्लक्ष झालं. मी पॉझिटिव्ह अर्थाने म्हणतोय, मी सेवा क्षेत्र बंद करा अशा अर्थाने म्हणत नाही. आणि आपण औद्योगिक क्षेत्राकडे जर लक्ष देऊ शकलो तर या देशात दर महिन्याला 4 लाख अकुशल आणि कुशल कामगार रस्त्यावर येत असतात. ज्यांना तुम्ही बघाल तर सगळ्या शहरांमध्ये जास्तीत लोकांचे कामाकरता उभे असतात. ज्यांना जर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम मिळालं तर आपण कदाचित या सगळ्या ज्या विशेष सायकल मधनं बाहेर येऊ. खूप लोक एम्प्लॉय करायचे, काही बेंचवर ठेवायचे, वेळी तसं श्रेड करायचं, यातनं आपण बाहेर येऊ, कारण आपण स्थिर एका अशा उत्पन्नाच्या साधनाकडे गेलेलो असतो. बरं, मी इथे स्टुडिओमध्ये येतो. आपल्यासोबत आता आहेत उदय दीक्षित, एल&टी सुपरवायझर असोसिएशनचे ते माजी उपाध्यक्ष आहेत. दीक्षित सर, तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये. एल&टीच्या काही गोष्टी तुम्ही कदाचित आम्हाला थोड्या डिटेलमध्ये सांगतील, कारण आमच्या सगळ्या बाकीच्या पाहुण्यांना सुद्धा तो इन्फॉर्मेशन नाही आहे. एक म्हणजे 14,000 जणांवरचा हा ले ऑफ हा जगभरातला आहे, याच्यातला भारतातला शेअर किती, आणि जो काही शेअर असेल त्याच्यातला सर्व्हिस एल&टी मधल्या सर्व्हिस सेक्शन मधले ही लोक आहेत का मॅन्युफॅक्चरिंग मधले लोक? एकंदरीत लार्सन अँड टुब्रो ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करता प्रसिद्ध होती, परंतु एल&टी इन्फोटेक म्हणून ती नंतर नावारूपाला आली. परंतु मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांचं खच्चीकरण करत, कामगारांना कमी करणं आणि कामगारांना त्यांच्या कामापासून वंचित करणं, हे काम गेले 15 वर्ष लार्सन अँड टुब्रोचे जे एम नाईक म्हणून आता डायरेक्टर आहेत त्यांचं ते धोरण आहे. लार्सन अँड टुब्रो ही कंपनीच्या नावावरून लार्सन अँड टुब्रो ही कंपनी विदेशातली आहे असा अनेकांचा समज होतो देशातल्या, पण लार्सन अँड टुब्रो ही कंपनी संपूर्ण भारतीय कंपनी आहे, भारतीय लोकांची कंपनी आहे. ती कोणत्या टाटाची, बिर्लाची, अंबानीची अशी कंपनी नाही. या कंपनीमध्ये सर्वात जास्त स्टेक हा LICचा आहे. त्यामुळे या कंपनीमध्ये डायरेक्टर सुद्धा LICचे आहेत. असं असताना या कंपनीमध्ये एम नाईक यांची जी वाटेल ती मुजोरी 15 वर्ष चालू आहे. त्यामुळे अतिशय कमी किमतीमध्ये कामगार घेणे. तुम्हाला म्हणायचं आता जे 14,000 लोक कमी करण्यात आलेले त्याच्यामध्ये सुद्धा या संबंधितांचा रोल आहे? हो, मला असं म्हणायचं आहे की जे सिनियर अधिकारी आहेत, स्वतः एम नाईक आहेत, हे एल&टी मध्ये 50 वर्ष ना नोकरी करतात. ते स्वतः 28 कोटी रुपये सॅलरी घेतात. हे स्वतः राजीनामा का देत नाहीत? जर कमी किमतीमध्ये त्यांना मुलं मिळत आहेत म्हणून ते कामावरती दुसरी मुलं घेणार असतील तर यांनी स्वतः आपले रेट कमी केले पाहिजेत. कमी किमतीमध्ये एल&टी कंपनी चांगल्या पद्धतीने चालवणारे अनेक लोक उपलब्ध होते, परंतु त्यांनी अनेक चांगल्या लोकांचं खच्चीकरण केलं आणि एल&टी गैर पद्धतीने गैरमार्गावरती, गैर ट्रॅकवरती चाललेली आहे. आणि ही एक देशातली पहिल्या 5 कंपन्यांमधली कंपनी आज पहिल्या 20 कंपन्यांमध्ये राहिलेली नाही असं मला दुःखाने म्हणावं लागेल. मी लार्सन अँड टुब्रो मध्ये गेले 33 वर्ष नोकरी केली आहे. गेले 3 वर्ष मी इंडस्ट्रियल कोर्टामध्ये एल&टीच्या विरुद्ध लढतोय. गैर पद्धतीने संपूर्ण मिसमॅनेजमेंट एल&टी मध्ये आहे. दुरून डोंगर साजरे ही जी म्हण आहे ती लार्सन टुब्रोला अतिशय सार्थ आहे असं मी म्हणेन. बरं, मी पुण्याला जातो. हा महत्त्वाचे मुद्दे दीक्षितांनी मांडलेले आहेत. मी हे मुद्दे घेऊन जातो टिळक सरांकडे. मला खरं त्याच्यातले 2-3 मुद्दे प्रत्येकाकडे घेऊन जायचे आहेत. टिळकजी, याच्यातला त्यांचा मुद्दा होता की एक अपेक्स बॉडी आहे, क्रीम डेला क्रीम, त्यांचं सगळं नीट चाललेलं आहे, बाकी ॲक्स्ट होत आहेत, स्लॅश्ड होत आहेत, ती म्हणजे ही बाकीची सगळे कर्मचारी मंडळी आणि काही प्रमाणात व्हाईट कॉलर लोक सुद्धा. ही सिस्टीम अशी येतेच का? कॉर्पोरेट मधला हा कोणता असा फिनॉमिना आहे की तुम्हाला माणसांवरती, एक तर माणसं तुम्ही घेणार आणि त्यांना तुम्ही हवं तसं बाजूला काढणार, हा फिनॉमिना इनएव्हिटेबल आहे का तो बनवण्यात आलाय? नाही, आता यातला कामगार संघटना किंवा कंपनी आणि कामगार यांच्या दरम्यानचा जो थोडा राजकीय भाग असेल तो मी आपण बाजूला ठेवू, कारण तो माझा प्रांत नाही.
पण उदारीकरणानंतर एक गोष्ट निश्चित झालेली आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला वावर वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा ही विशेषतः भारतीय संघटित उद्योगाला अतिशय मोठ्या प्रमाणावरती करायला लागते. या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर भारतीय उद्योजकांना आपल्या उत्पादनांच्या किमती एक तर गुणवत्ता अव्वल दर्जाची ठेवायला लागते आणि दुसरं त्यांना त्यांच्या किमती या स्पर्धात्मक ठेवायला लागतात, म्हणजेच त्यांना उत्पादन खर्चामध्ये कपात करायला लागते. या दोन्ही पातळ्यांवर जर आपल्याला टिकायचं असेल तर तिथे मनुष्यबळ हा कळीचा मुद्दा बनतो. इथे प्रसन्न दोन गोष्टी होतात त्या आपण कृपा करून लक्षात ठेवूया. एकीकडे आपल्याकडे अजूनही ज्याला एकतर तंत्रज्ञानाच्या बदलाचा वेग अत्यंत झपाट्याने बदलतोय. आजचं तंत्रज्ञान 2 वर्षामध्ये निकामी होत आहे, त्यामुळे सतत नवीन तंत्रज्ञानाला आत्मसात करेल असं कुशल प्रशिक्षित उत्पादक स्वरूपाचं मनुष्यबळ तयार करणारी यंत्रणा देशामध्ये उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत करणं, तिथून तज्ञ मनुष्यबळाचा पुरवठा चालू ठेवणं हे एक आव्हान आहे. दुसरीकडे स्पर्धा वाढल्यामुळे आणि मुळात आपला एकूण भारतामध्ये जमीन, भांडवल, वीज हे सगळे उत्पादन खर्च जे आहे, उत्पादक घटक जे आहेत हे अत्यंत महाग आहेत तुलनेने. मग जर आम्हाला उत्पादन खर्चामध्ये कपात करायची असेल आणि आम्हाला रॉ मटेरियलच्या खर्चात जर कपात करता येणं अशक्य असेल बाकी सगळ्या आर्थिक कारणांच्यामुळे, तर उद्योजकाच्या पुढे मग त्यातल्या त्यात एकच तर्कशुद्ध पर्याय राहतो, तो म्हणजे मनुष्यबळावरचा खर्च कमी करणं. तेच होत आहे आज. बरं, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला समांतर पद्धतीने ठीक आहे. मी हा मुद्दा बहुधा दीक्षितांना पटत नाही, मी हा मुद्दा एवढा क्लिअर करून घेतो. दीक्षितजी, तुम्ही म्हणताय तुमची इंडिव्हिज्युअल लेवल वेगळी असेल, तुमची इंडिव्हिज्युअल काही केस असेल ज्याबद्दल मला रिस्पेक्ट आहे, पण फिनॉमिना म्हणून जे टिळक म्हणताय, टिळक आणि करंजीकर पण मगाशी म्हणत होते, अमेरिकेमध्ये तर सरळ सरळ हा मुद्दाच असतो की तुम्हाला तुमचा बॅलन्स साधण्यासाठी माणसं कशी कमी करावी लागतात. हे आजच्या युगाचं वास्तव आहे का, काय याला वेगळा पर्याय असू शकतो? आज कोणत्याही कारखान्यामध्ये आज जे म्हणजे उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कंपनीमध्ये काम करणारी जी व्यक्ती आहे ती किती तास काम करते, किती काम करते आणि त्या कामामुळे आपल्या कंपनीला किती पैसा मिळतो याचं सगळं कॅल्क्युलेशन करणं फार सोपं झालेलं आहे. त्यामुळे आपल्या इकडचे तरुण मुलं अतिशय प्रामाणिकपणे फार मोठ्या प्रमाणामध्ये या अमेरिकन कंपन्याचं फार कमी किमतीमध्ये काम करतात. तरी परंतु जे आता यांनी मांडलं की आपल्या देशामध्ये इतर गोष्टी महाग आहेत, वीज महाग आहे, जमीन महाग आहे, काही महाग नाही. जगातल्या तुलनेने भारतामध्ये हे सगळं खूप स्वस्त आहे. आणि जी माणसं काम करणारी तरुण मुलं आहेत ती प्रामाणिक असून सुद्धा उद्योजक जे आहेत ते प्रामाणिक नाही आहेत. लार्सन अँड टोब्रोच्या दृष्टीने L&T मॅनेजमेंट आणि L&T AM नाईक ही स्वतः ही व्यक्ती, ही संपूर्ण मॅनेजमेंट या दृष्टीने अतिशय करप्ट आहे असं मी 33 वर्षाच्या अनुभवावरून सांगतो. आणि आजपर्यंत L&T मध्ये येऊन गेलेल्या डायरेक्टरना तुम्ही बोलवू शकता आणि विचारू शकता याबाबत. समजा आपण त्यातला व्यक्तिविशेषचा भाग सोडता, तुम्ही जे आरोप उद्योजक आणि उद्योग यांच्या अनुषंगाने जे तुमचे काही आरोप आहेत की कारण नसताना नको ती कारणं पुढे केली जातात आणि लोकांना बाजूला केलं जात आहे, आपल्यासमोर उद्योग जगताचे प्रतिनिधी आहेत श्री गिरीधरजी काळे. गिरीधरजी काळे, तुम्ही सांगा आम्हाला की उद्योग जगताचे प्रतिनिधी म्हणून मी आपल्याकडे बघतोय की परिस्थिती नेमकी कोणती खरी आहे? एक दीक्षित म्हणतायत की हा केवळ बागुलबुवा उभा केला जातो प्राइस इंडेक्सचा, महागाईचा, शेवटी तुम्हाला माणसं सोपी बाजूला करणं सोपं पडतं म्हणून फक्त ती केली जातात. तुमचं काय म्हणणं आहे? सर, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला निदर्शनास आणून द्यायची आहे. भारतामध्ये जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे फॅक्टर म्हणजे बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट. बरोबर. आता आपण ज्यावेळी रेट ऑफ इंटरेस्टचा ज्यावेळी फरक बघतो त्यावेळी परदेशात 4% व्याजदराने पैसे उपलब्ध होतात आणि आपल्याकडे 11-12-13% त्याचा व्याजदर येतो. पॉवरची जी कॉस्ट, मी थोडंसं दीक्षितांच्या बद्दल मला त्यांना सांगायचं आहे की पॉवर कॉस्ट ही कुठल्याही परदेशात, तुम्ही युरोपमध्ये जा, आज आपल्याला आता 7 रुपये 8 रुपये जर प्रति युनिट दर आहे तर बाहेर त्याचा दर 4 रुपये प्रति युनिट आहे. म्हणजे एकदम 50% मध्ये त्याचा फरक पडतोय बाहेर गेल्यानंतर. आपल्याला जर रॉ मटेरियलच्या किमतीत जर बघायचं असेल तर रॉ मटेरियलच्या किमतीमध्ये मी ज्या व्यवसायात आहे तिथं 1 किलोला मी ज्यावेळी 24 रुपये किलोनी घेतो आणि युरोपमध्ये तो मला आता 18 रुपये किलोनी मिळतो. हा जो बेसिक फरक आहे, हा फरक करत असताना आणि ग्लोबल ज्यावेळी आता इकॉनॉमी आपली होऊ घातलेली आहे त्या ह्याच्यात हा सगळा फरक महत्त्वाचा येतोय. आणि ह्यामध्ये ज्यावेळी माणसांची कॉस्ट ही नॉर्मल ह्याच्यामध्ये जे इंडस्ट्रीचं जे मोजमाप केलं जातं त्याच्यामध्ये साधारणपणे माणसांची कॉस्ट ही 7 to 8% पर्यंत असावी असं अपेक्षित आहे. घडतं असं प्रसन्न ह्याच्यात की ज्यावेळी कंपनी जशी जशी तिचं वयोमान वाढत जातं तसं तसं त्या कंपनीतल्या प्रत्येक कॉस्ट ह्या वाढत जातात आणि ह्याचं कुठं ना कुठं तरी अनालिसिस केलं जातं. बरं. आणि
ज्यावेळी अनइकॉनॉमिकल वे ऑफ प्रोडक्शन सुरू होतं तुमचं, त्यावेळी तुमच्याजवळ 2 पर्याय राहतात. एक तर जे तुम्ही डायरेक्ट असं माणसांची कमी करून तुम्ही त्याचा खर्च कमी करणं, किंवा एक व्हॅल्यू इंजिनिअरिंग म्हणून जो महत्वाचा इश्यू सगळीकडे येऊन घातलाय की आपण ज्यावेळी मॅन्युफॅक्चरिंग करतोय, समजा एखादा आयटम आपल्याला 10 किलोचा पाहिजे तर तो आपण 8 किलोचा करून सुद्धा आपण पाहिजे ती डिझायर्ड क्वालिटी त्यातनं घेऊ शकतो का, असं जे व्हॅल्यू इंजिनिअरिंग जे करायचं असतं ते व्हॅल्यू इंजिनिअरिंग करून आपण आपली कॉस्ट कमी करणं, अशा बऱ्याच इंडस्ट्री करायला लागल्यात. त्याच्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळा इंटेलिजन्स तिथं वापरला जातोय आणि त्याच्यासाठी परदेशातनं मदत पण घेतली जाते. ह्या सगळ्या गोष्टीचा ताळेबंद गाठून तुमच्या कंपनीची बॉटम लाईन जर राहत नसेल आणि हे सगळं करून पण, तर मग कंपनीच्या मॅनेजमेंटला अशा पद्धतीचे निर्णय घेणं हे अपेक्षित राहतं. बरं, मी काकिर्डेंकडे आणि टिळकांकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा करंजीकरांकडे जातोय. करंजीकरजी, मला आता L&Tच्या पलीकडे ही डिस्कशन घेऊन जायचंय थोडंसं, म्हणजे L&T राहणारच आहे आपल्या चर्चेमध्ये. मधल्या काळात बातम्या अशा होत्या की फ्लिपकार्ट किंवा ओला यांना, फ्लिपकार्टच्या बाबतीत बातमी आली होती की एकीकडे अमेझॉन सारखी कंपनी येत असताना फ्लिपकार्टला आता डिस्काउंट्स देणं अवघड होत चाललेलं आहे. पर्सनल अनुभवाने सांगतो, उबरच्या तुलनेत जोपर्यंत ओला डिस्काउंट देत होती, आता उबरच्या तुलनेत ओलाने ते डिस्काउंट, राईड डिस्काउंट देणं बंद केलेलं आहे. मोठ्या कंपन्या अशा जगाच्या इथलं मार्केट टॅप करण्यासाठी येत असताना या कंपन्यांवरती माणसांच्या कपातीची ही वेळोवेळी येणार आहे का, आणि एक वास्तव म्हणून आपल्याला आता धरावं लागणार आहे का? हो, आपण ज्या पद्धतीने आपलं क्षेत्र ओपन करत चाललोय त्या पद्धतीने हे अपरिहार्यपणे येणार आहे. हा आपल्या समजुतीचा भाग असेल की आपल्याला ते किती आवडतं किंवा नाही, ते आपल्याला झेपतं की नाही सामाजिक दृष्ट्या. आणि मला असं वाटतं की हे घडणार आहे, म्हणजे मोठमोठ्या कंपन्या जेव्हा ऍक्विजिशन्स करतात छोट्या कंपन्यांचं, तेव्हा हे अपरिहार्यपणे घडतं. आणि ही जीवघेणी स्पर्धा, कॉर्पोरेट वर्ल्ड हे कटथ्रोटचं वर्ल्ड आहे. तिथे नेहमी तुमची स्पर्धा ही, कारण अक्षरशः काही पर्सेंटेजने प्रॉफिट किंवा हे ठरत असतं. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये हे घडत राहणार आहे. आपण त्याला तयार राहिलं पाहिजे, कारण आपण त्या क्षेत्रामध्ये आता उतरलेलो आहोत. सॉरी, दुसरी गोष्ट अशी महत्वाची अशी आहे की मी करंजीकर, मी तुम्हाला थोडासा ब्रेक देतो. मी तोपर्यंत दुसऱ्या गेस्टकडे जाऊन येतो, मी तुमच्याकडे पण येतो. तोपर्यंत मी पुण्याला जातो, मी काकिर्डेंकडे जातोय. काकिर्डेजी, ही परिस्थिती जर का L&T TCS यांची ही स्थिती असेल तर आपल्याला माझ्या समोर आहे ते क्षेत्र म्हणजे SMEs, छोटे स्टार्टअप, ज्या स्टार्टअप इंडियाचा सध्या मोठा बोलबाला केला जातोय. मग आपल्या या स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडियाला नेमका अर्थ काय उरतो या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की आता गेल्या काही वर्षात आपण स्टार्टअप, मेक इन इंडिया सगळं बोलतोय. आता हे कुठल्या क्षेत्रामध्ये येत आहेत ह्याला जास्त महत्त्व आहे. प्रसन्ना, हे जे 14,000 कर्मचारी जे काढून टाकलेले आहेत ते लार्सन अँड टुब्रोच्या उत्पादन क्षेत्रातले का सेवा क्षेत्रातले, म्हणजे त्यांची जी इन्फोटेक कंपनी आहे लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक, त्यातला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कमी केला असं झाले. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे माहिती तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये जे रेट ऑफ ॲट्रिशन म्हणतात, म्हणजे कर्मचारी कमी करण्याचं प्रमाण, कारण जागतिक पातळीवर आत्ता जर बघितलं तर अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा त्यांची जी सिस्को नावाची कंपनी आहे त्या कंपनीचे 14,000 कर्मचारी आत्ता नुकते कमी केले त्यांनी. त्याचं समर्थन आपण जरी केलं नाही तरी लार्सन अँड टुब्रो ही कंपनी, त्यांचा जर पुन्हा संदर्भ घेतला त्यांच्या वेबसाईटवरही तुम्ही जाऊन बघा, ही कंपनी जसं टाटा आणि यांच्याबद्दल, बिर्ला यांच्याबद्दल बोललं जातं तसं अत्यंत एथिकली, लिगली अशा पद्धतीची भूमिका घेणारी कंपनी असं त्यांनी म्हणलेलं आहे. आता हे करत असताना खरं तर सामाजिक प्रश्न आहे हा खरा. 14,000 लोकांची नोकरी गेलेली आहे, पण हा प्रश्न वेगळ्या संदर्भात बघितला पाहिजे. जर की खरंच भारतामध्ये मंदी आली आहे का, तर तसं चित्र निश्चित नाहीये. इतरांनी पण सांगितलं ते मला मान्य आहे. पण हे घडत असताना याच्या संशोधन करण्याची गरज आहे की भारताचं उत्पादन क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांचे जॉब रिडंडंट होत आहेत. याचं जे स्पष्टीकरण दिलं लार्सन अँड टुब्रोनं, ते असं म्हणलेत आम्ही जे आधुनिकीकरण केलं, संगणकीकरण केलंय, म्हणजे त्यामुळे आम्हाला एका ठिकाणी 10 जण कर्मचारी लागत होते त्याच्याऐवजी आम्हाला 4-5च कर्मचारी लागत आहेत. त्यामुळे 50% त्यांनी कर्मचारी कमी करण्यासाठी आता हा पुढच्या काही वर्षात त्यांनी असं म्हणलं की आमची तब्येत सध्या फुगलेल्या पोटासारखी आहे, पोट कमी करायचं आहे आणि काय करता येईल म्हणून ती कर्मचाऱ्यांवर ही आलेली आहे. पण आर्थिकदृष्ट्या लार्सन अँड टुब्रो आज तोट्यात नाहीये, किंबहुना त्यांची उलाढाल गेल्या 6 महिन्यातली सुद्धा अपेक्षेपेक्षा चांगली झालेली आहे. परंतु पुढच्या काळातले आव्हानं लक्षात घेऊन आणि भविष्य काळाची नांदी लक्षात घेऊन त्यांनी आज कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे त्याचा आपण नेमका अभ्यास केला गेला पाहिजे आणि याच्यावर ठरवलं पाहिजे की सामाजिक दृष्टिकोनाने हे योग्य का अयोग्य आहे. ठीक आहे करंजीकर सर, जर का तुम्ही ओके असाल तर मी तुमची कमेंट घेतो, नाही तर मी परत टिळकांकडे जातो. करंजीकर सर. नाही सांगतो, 1 मिनिटात सांगतो.
औद्योगिक क्षेत्रामध्ये तुम्ही मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियाचा उल्लेख केला. मला वाटतं ते अत्यंत चांगलं उत्तर आहे या सगळ्या ॲट्रिशनवर. आपण जोपर्यंत देशांतर्गत मनुष्यबळाला साधनं निर्माण करू शकत नाही तोपर्यंत आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागेल, आणि ते जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागणार नाही. त्यामुळे या ॲट्रिशनचा आपण इतर क्षेत्रामध्ये वाढ केली तर आपोआप ते सामावलं जाईल. हा बॅलन्स आपल्याला करायचा आहे. आणि मगाशी विजेचा विषय आला म्हणून सांगतो, वीज काय दराने मिळते हा फारच वेगळा मुद्दा आहे. वीज उपलब्ध किती असते याच्यावर कारखान्यांचं गणित ठरतं, आणि ती पण आपल्याकडे फार मोठी वानवा होती आतापर्यंत. मेक इन इंडियामुळे आपण डेफिनेटली या देशातल्या श्रमसंस्कृतीला काम मिळवून देऊ आणि लोकांवरची अवलंबिता आपली कमी होईल. त्यामुळे कटथ्रोट किती स्पर्धा सेवा क्षेत्रात चालली तरी आपण त्याच्यापासून आपल्याला हानी पोहोचणार नाही असं मला नक्की वाटतं. बरं, मी तुमचा मुद्दा करंजीकर घेऊन टिळकांकडे जातोय. टिळकजी, हे लॉजिक म्हणून स्वीकारायला चांगली गोष्ट आहे की अजून नुकसान झालेलं नाहीये, मंदी येत नाहीये, ग्रोथसाठी कटथ्रोट कॉम्पिटिशनसाठी आपल्याला कॉम्पिटिटिव्ह राहावं लागेल. पण हे झाले शब्द. मुद्दा असा आहे त्याची किंमत मोजणारी आहेत हाडा रक्तामासाची माणसं. टिळक सर, मला आपल्याला विचारायचं आहे, भारतासारख्या मुळात ओव्हर पॉप्युलस असलेल्या देशामध्ये, आणि ज्याला आपण सो कॉल्ड स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज मानतो की आपल्याकडे यूथ ॲडल्ट आणि यूथ असा वर्क फोर्स आहे, तिथे जर का अशा स्लॅशिंग व्हायला लागला, ॲक्सिंग ऑफ द जॉब्स व्हायला लागले, तर मग या ग्रोथकडे, या डेव्हलपमेंटकडे आणि अल्टिमेटली त्या GDP कडे बघायचं तरी कसं? नाही प्रसन्न, मला वाटतं हा संपूर्ण प्रश्न हा आपल्या देशातल्या मनुष्यबळाच्या व्यवस्थापनाचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवूया, मगातपासून आपण जे बोलतोय, ज्या ॲट्रिशन बद्दल आपण बोलतोय, थोडं आपण याच्यात एक मिनिट मी थोडा जास्त घेईन. सध्या संपूर्ण पाश्चिमात्य देशांच्या मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञान बदलून ऑटोमेशनकडे मोठ्या झपाट्याने मोठ्या उद्योगांची वाटचाल चाललेली आहे. याच्यात नोकऱ्या तिकडे पण जात आहेत. नोकऱ्या कुणाच्या जात आहेत? जे रुटीन कामं करतायत, की जी कामं कॉम्प्युटर किंवा ज्याला आम्ही आज रोबो म्हणतो, हे रोबो सहज करू शकतील अशी कामं ही आता माणसांकडनं यंत्रमानवांकडे जायला लागलेली आहेत. मात्र स्किल्ड आणि नॉन रुटीन जॉब जे आहेत तिथे मात्र अजूनही मनुष्यबळ लागतं. भारताच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासून आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण कुठेही अजूनही औद्योगिक तांत्रिक शिक्षणाच्या विस्तारावरती आणि गुणवत्तापूर्ण तंत्र शिक्षणाच्या सुविधांचा कानाकोपऱ्यात विस्तार करण्यावरती अजूनही भर दिलेला नाही. प्रसन्न, मी एकच फक्त आकडा सांगतो. 2002 साली म्हणजे त्यावेळी एनडीएचं सरकार असताना केंद्र सरकारने 2 अभ्यास गट नेमलेले होते. एक अभ्यास गट मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष त्यांनी जो नेमलेला होता, त्या अहवालाच्या उपोद्घातामध्ये म्हणजे इंट्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की अगदी 2003 साली सुद्धा आपल्या देशामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं तंत्र शिक्षण लाभलेल्या कामगारांचं एकूण लेबर फोर्स मधलं प्रमाण 5% सुद्धा नव्हतं. त्यामुळे हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न प्रामुख्याने आपल्याकडे उपलब्ध असणारं जे तरुण मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ उद्योगांच्या, म्हणजे इथे आपल्या शेजारी बरोबर गिरिधरजी काळेसाहेब जे आहेत ते सांगतील, उद्योगांच्या प्रशिक्षित मनुष्यबळ विषयक गरजा, जागतिक पातळीवरती बदलणारं तंत्रज्ञान आणि आपल्याकडचं मनुष्यबळ यांना एकत्र आणणारा चांगला अभ्यासक्रम तयार करून तंत्र शिक्षणाची कार्यक्षम पद्धती राबवणं हे आव्हान आहे. टिळक सर, याच्यामधला एक कॅच असा आहे जो मी काळेंकडे घेऊन जातो आणि माझ्या शेवटच्या 2 मिनिटं असतील त्याच्यामध्ये मला दीक्षित आणि पुन्हा करंजीकरांकडे जायचं आहे. काळे सर, मला टिळकांचाच मुद्दा पुढे न्यायचा आहे. अशा वेळी ज्यावेळी जॉब स्लॅश केले जातात, ले ऑफ केले जातात, त्यावेळी आम्हाला बिझनेस डाऊन साईज कट साईज करायचा आहे, छोटा करायचा आहे, हे झालं सांगायचं कारण. पण खरंच ते कारण असेल तर तुम्ही कट केलेल्या लोकांमध्ये चांगल्या प्रतीचे आणि अंडर परफॉर्मन्स दोन्ही दिसले पाहिजेत. पण जी माणसं कमी केली जातात ती नेमकी कोणत्या प्रकारची असतात ते सांगा. अंडर परफॉर्मन्स हा निकष असतो माणसं कमी करताना, का सरसकट रॅन्डम सिलेक्शनने माणसं कमी केली जातात त्यांच्या कदाचित पगाराच्या पॅकेजेसनुसार? नाही तसं नसतं. ह्या सर्व माणसं कमी करत असताना सगळ्या कंपन्यांमध्ये आजकाल परफॉर्मन्स अप्रायझल सिस्टम्स आलेले आहेत. ते कामगारांपासून प्रत्येक स्टाफपर्यंत आणि CEO लेवलपर्यंत तुम्ही आता लेटेस्ट टाटा ग्रुपमध्ये पण बघितलंय, परफॉर्मन्सला धरून कोणाला कमी केलं गेलं. हे निव्वळ त्या लेवलपर्यंत होत नाही, अप्रायझल सिस्टम मधनं ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. फक्त मला एकच गोष्ट दुसऱ्या विषयाला धरून बोलायची आहे प्रसन्न, की आपण ज्यावेळी आता आपण औद्योगिक प्रशिक्षणची बोलतोय त्यावेळी एक निश्चित आता औद्योगिक प्लॅनिंग मधनं घडलं पाहिलंय की फक्त मोठ्या कंपन्या निर्माण होत आहेत आणि मीडियम
लेवलच्या कंपन्या निर्माण होत आहेत. तर आपल्याला स्मॉल कंपन्या कशा निर्माण केल्या जाऊ शकतात? स्मॉल कंपन्या निर्माण होण्यासाठी जे तुम्ही मला पहिल्यांदा प्रश्न विचारला होता पॅरलल इकॉनॉमी बद्दल, मला असं सांगायचं की जमीन घेत असताना मी 20 वर्षापूर्वी मोजून 30 रुपये स्क्वेअर फुटाने घेतली जमीन, ती आज मला महाराष्ट्र MIDC कडून आज तळेगावमध्ये मला 2000 रुपये स्क्वेअर फुटाने जमीन मिळते. आणि 2000 रुपये मिळाली तर मी माझा कारखानदारी सुरू करू कशी? आणि मग घडतं असं की मोठे कारखानदार येतात आणि ते ऑटोमायझेशन आणतात, पण छोट्या कारखानदारांच्या हातात राहिले तर ऑटोमायझेशन न होता सुद्धा आपल्या भारतातील जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्या मनुष्यबळांचा उपयोग घेऊन आपण कारखानदारी जास्त चांगल्या सुद्धा घेऊयात. काळ्यांचा मुद्दा घेऊयात. माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत. मी एक करंजीकरांना 1 मिनिट विचारणार आणि शेवटचा मी दीक्षितांकडे येणार आहे. करंजीकर सर, माझ्या प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक, यापुढे गॅग्नॅटिक कंपन्या, मल्टीनॅशनल गॅग्नॅटिक कंपन्या ज्यांचे लाखो एम्प्लॉईज आहेत, हा पासे होणार आहे का? हा एक इतिहासात जाणारा भाग होणार आहे का? एक मुद्दा. दुसरा मुद्दा, काळे म्हणतात की छोट्या कंपन्या झाल्या पाहिजेत, पण इकडे भारतामध्ये इकॉनॉमिक टाइम्सच्या वेल्थ वगैरे पुरवण्या वाचलं तरी कळतंय की हे स्टार्टअप बूम सुद्धा वेबसाईट बूम सारखाच बूम झालेला आहे. कंपन्या सुरू करतात, तरुण होतकरू असतात, पण मधल्या काळामध्ये एका फूड डिलिव्हरी ॲपवाल्या कंपनीचं काय झालं? त्यातल्या सीईओला, त्या माणसाला कर्मचाऱ्यांनी डांबून ठेवलं होतं. त्यामुळे नेमकी खरी स्थिती काय आहे? छोट्या कंपन्या हे तरी वास्तव आहे का? नाही, हे वास्तव आहे. आपले 6.5-7 लाख स्टार्टअपचे एंटरप्रेन्योर्स तयार होत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे आणि मला खरंच असं मनापासून वाटतं प्रसन्नाजी की मेक इन इंडियामुळे या देशात जे उत्पादन क्षेत्रामध्ये काम उभं राहील, अर्थात तो एक्झिक्युशनचा पण भाग आहे, तो प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. अप्लाइड मनुष्यबळ जेवढं तयार होईल तेवढं आपल्याला हा धोका नसेल, कारण आपल्या देशामध्ये डिमांड, आपल्या देशांतर्गत डिमांड पण वाढली पाहिजे. ती आज अत्यंत कमी आहे. ती जेव्हा वाढेल, पर्चेसिंग पॅरिटी लोकांकडे येईल, तेव्हा देशांतर्गत डिमांड्स करता आपल्या नोकऱ्या आपल्याला सफिशियंट असतील, अशा कुऱ्हाडी कोसळणार नाहीत. दुसरा, मगाशी एक मुद्दा तुम्ही काढला परफॉर्मन्स, आहे ते फक्त ऍड करतो. बऱ्याचशा इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये युटिलिटी ऑफ अ एम्प्लॉई हा मोठा फॅक्टर असतो. त्याचा एक निकष परफॉर्मन्स असतो. दुसरा, रिपीटेड स्किल्स किंवा डुप्लिकेट स्किल अवेलेबल असतील तर त्या माणसांना ठेवत नाहीत, ते कुठल्याही पदावर असो. बरं. मी शेवटचा एक मुद्दा दीक्षितांकडे घेऊन होतो. दीक्षितजी, ही झाली सगळी परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये कामगार वर्ग आता याला फेस कसं करणार? कारण हे वास्तव, हे सगळे मान्यवर आहेत, हे काही कामगारांचे शत्रू नाही आहेत. अशा वेळी आता कामगार फेस कसा करणार या परिस्थितीला? नाही, इथे सगळे जे मान्यवर आहेत, मी त्यांचा म्हणजे त्यांनी जे मांडलंय ते मान्य करतो. सर्वात महत्त्वाचं असं आहे की लार्सन अँड टुब्रो ही कंपनी या देशातली मॅन्युफॅक्चरिंग करता प्रसिद्ध असलेली कंपनी आहे. आणि ती कंपनी ज्या वेळेला इन्फोटेक, L&T इन्फोटेक म्हणून सॉफ्टवेअरमध्ये घुसते, गोडबोले सारख्या व्यक्तीला मोठं पॅकेज देते, अनेक लोकांना तिथे ठेवते आणि त्या माध्यमातून सुद्धा सत्यम कॉम्प्युटर टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न करते, पण ती त्यात फेल ठरते. L&T इन्फोटेक ही आज इन्फोटेक कंपन्यांमध्ये पहिल्या 10 कंपन्यांमध्ये पण नाही. L&T मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये नंबर 1. तुमचं म्हणणं होतं की त्यांनी इन्फोटेक मध्ये जायला नको होतं? नाही, जायला पाहिजे होतं, पण तिथे असणाऱ्या तज्ञ लोकांचं ऐकायला पाहिजे होतं, तज्ञ लोकांना तिथे ठेवायला पाहिजे होतं. रिस्क असते ना, त्यालाच म्हणून तो बिझनेस, ती रिस्क असते. ते फेल गेले, त्यामुळे त्यांनी माणसांना कमी केलं. तर मुळामध्ये त्यांना तो उद्योग जमला नाही. इन्फोटेक हा उद्योग जमला नाही. त्यांनी त्या म्हणजे कंपनी ज्या वेळेला मार्केट ओपन झालं त्यावेळेला L&Tची जी म्हणजे स्वतःची जी शक्ती होती, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मधली, ती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मधली वीक केली त्यांनी स्वतः. अनेक त्यांचे स्वतःचे उद्योग जे चांगल्या चालत होते ते अतिशय प्रॉफिट होण्याकरता म्हणून त्यांनी विकले मोठ्या प्रमाणामध्ये. तर L&T मध्ये टाटा अँड सन्स आहे, त्या मिस्त्री काय करतोय काय नाही करतोय म्हणून त्याला बाजूला करणार कोण आहे? लार्सन अँड टुब्रो मध्ये तसं कोणच नाहीये. एम नाईक गेले 50 वर्ष राजा आहेत, त्यामुळे ते वाटते ते म्हणतील ती पूर्व दिशा. तुमची भावना महत्त्वाची आहे आणि हे खरं आहे. L&Tचा विचार करताना L&T मॅन्युफॅक्चरिंग काय करते, L&Tने गेल्या 15 वर्षामध्ये काय केलं, L&Tने गेल्या 15 वर्षामध्ये कामगारांच्या सॅलरी मधनं L&T ग्रो करण्याकरता म्हणून फक्त 6% त्यांच्या सॅलरीतनं L&T म्हणजे L&T फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड, L&T वेलफेअर फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी काढली. कामगारांच्या पगारातून त्यांनी पैसे घेतले आणि मोठा फंड जमा केला आणि त्या कामगारांना काम असताना सुद्धा
तुमच्यापेक्षा कमी किमतीमध्ये काम करणारी व्यक्ती मिळते किंवा कमी किमतीत काम हे केलं हे जातंय. खरं हे गैर पद्धतीने, mismanagement. आजच्या औद्योगिक क्षेत्राचा हेही एक वास्तव आहे जे दीक्षित सांगतायत. एकीकडे मोठ्या कंपन्या आहेत, त्यांचा ग्रोथ आहे, आम्हाला मोठे मोठे जॉब दिसत आहेत, माणसं दिसत आहेत आणि नोकऱ्याही दिसत आहेत. पण त्याचवेळी हेही चित्र आहे की टेम्पररी जॉब्स वाढलेले आहेत ते जॉब जात आहेत. ना सीओची नोकरी राहिलेली आहे ना कर्मचाऱ्याची नोकरी राहिलेली आहे. पण जेव्हा कुऱ्हाड मारायची वेळ येते त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा त्याचा मोठा फटका छोट्या माशांना बसतो. मोठ्या माशाचा सीईओ जरी गेला तरी त्याचं पे पॅकेज एवढं असतं की तो सस्टेन करू शकतो. ज्यांच्या पगारावरती मोठं कुटुंब अवलंबून आहे त्या कामगारांची स्थिती अवघड होऊन बसते. दुर्दैवाने हे आजच्या जगाचं वास्तव आहे आणि त्या दृष्टीने उद्योग क्षेत्र चाललेलं आहे आणि जगाच्या या सगळ्या रेसमध्ये भारत सुद्धा उतरलेला आहे. चीन सारखं आव्हान आहे, त्यामुळे हे तोंड द्यावं लागतंय. याची जाणीव करून देण्यासाठी आपल्या भोवताली काय घडतंय त्याच्यासाठी हा प्रयत्न होता, हा चर्चा तुमच्यासमोर आणण्याचा. आणि त्यासाठी आपल्याला गिरीधर काळे, दीपक करंजीकर, अभय टिळक, काकेर्डे आणि दीक्षित सर तुम्ही वेळ दिला. सगळ्यांचे आभार. संपवण्यापूर्वी लोकांना आपण प्रश्न विचारला होता. आपला प्रश्न तुम्ही ट्विटरवरती पाहिला असेल की L&T मधली ही नोकर कपात औद्योगिक मंदीचं लक्षण आहे का? आपण बघूयात स्क्रीनवरती लोकांना काय वाटतंय. स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही तुमचा कौल. 66% लोकांना वाटतंय की औद्योगिक क्षेत्रामध्ये काही गडबड सुरू आहे. ही जर का जाणीव होत असेल तर आपण अशा धक्क्यांना तयार राहू शकतो. अन्यथा आपल्याला लक्ष असेल नोटाबंदीकडे आणि लोकसभेतल्या गोंधळाकडे आणि व्हायचे आपल्या घरामध्ये मात्र काय जळतंय त्याची कल्पना नाही. त्याच्यासाठीचा प्रयत्न होता. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र.